आजपर्यंत पुरण कधी मी केलंच नाही, पण आता ऐनवेळी होळीला पुरण कसं बनवू? मग या व्हिडिओ कशासाठी आहे नक्की बघा. यामध्ये तुम्हाला अशा सिक्रेट टिप्स दिल्या जातील की त्या वापरून तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवाल तरी अशी मस्त टम्म फुगलेली आणि कुठल्याही साईडने न फुटणारी पुरणपोळी बनवून अगदी मस्त अशी कटाची आमटी, कढी, टमटमीत फुगलेले भजे आणि भजी म्हणतात त्याला, आमच्याकडे भजे म्हणतात. ते एकच असते, बोलताना वेगळं वाटते. तर इथे बघा मस्त आपली पुरणपोळी फुगलेली आहे आणि बघू शकता दोन्हीही बाजूनी अजिबातही फाटलेली नाहीये. खूप गरम आहे म्हणून मी प्लेट घेतली. तर असा जर स्वयंपाक तुम्हाला बनवायचा असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जरूर फॉलो करा. तर इथे बघा सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, पुरण आणि भात कुकरला लावून द्यायचा आहे. म्हणजे बाकीचे घरात देवपूजा वगैरे हे कामं होईपर्यंत हे दोन शिजून येतं. तर छान याला आधी धुवून घ्यायचं, हरभऱ्याच्या डाळीला आणि तांदूळ सुद्धा 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं. बघू शकता इथे आपण या पातेल्याने डाळ घेतली होती 1 पातेलं, तर त्याला 2 पातेलं आपल्याला इथे पाणी घालावं लागेल. परफेक्ट मेजरमेंट आणि बारीक सारीक सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. कारण तुम्ही जर पहिल्यांदा जरी बनवाल हा स्वयंपाक तर पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी सुगरणीपेक्षाही सुंदर तुम्ही बनवू शकाल. तर इथे बघा 1 वाटी डाळ घेतली होती आपण, त्याला 2 वाट्या पाणी घेतलंय आणि 1 वाटी तांदूळ घेतलाय, त्याला सुद्धा 2 वाट्या पाणी घातलंय. तांदूळामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालायचं, डाळीमध्ये काहीच घालायचं नाही, नुसतं पाणी घालायचं आणि कुकरला छान 3 शिट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं. बघू शकता इथे मस्त आपली डाळ शिजून तयार आहे. भात सुद्धा बनून तयार आहे, भाताला साईडला ठेवूया. तर इथे पुरण काढायसाठी बघा अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट असतातच. तर मिक्सरचा वापर कधीच करू नये. काही जण मिक्सरमध्ये पुरण वाटतात, त्याने काय होते एखादी दाइंबी लागते, मग लाटताना पोळी फुटून जाते. तर काय करायचं, अशी चाळणी येते, त्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही पुरण वाटू शकता किंवा मग आपलं पुरण यंत्र असते ना त्याच्यामध्ये वाटायचं. आणि हे जे पाणी आहे याला कट म्हणतात. जे आपण कटाची आमटी करतो ना त्याच्यामध्ये हे जरूर घालावं, म्हणजे आपल्या कटाची आमटीची चव अगदी भारी येते. आणि हे बघा तुम्ही या चाळणीमध्ये वाटून घेऊ शकता किंवा मग पुरणयंत्रामध्ये. मला पुरणयंत्रामध्ये थोडंसं सोयीस्कर वाटते म्हणून मी पुरणयंत्रामध्ये हे बारीक करून घेतलंय. पुरण बघा किती मस्त आपलं बारीक झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आज अर्धा गूळ आणि अर्धी साखर घालणार आहे. कारण आपण आजचा व्हिडिओ नवशिक्यांसाठी म्हणून बनवत आहे की ज्यांनी कधी पुरणपोळी बनवलीच नाही, पुरण कधी शिजवलंच नाही, त्यांच्यासाठी. तर ज्यांना पूर्ण गुळाचा पुरण बनवून पोळी बनवता येते त्यांनी पूर्ण गुळाचा वापर करावा किंवा मग पूर्ण साखरेचा वापर करावा. पण गूळ जर पूर्णामध्ये घातला ना तर पुरणाचा कलर खूप छान येतो आणि चव सुद्धा मस्त येते. तर आता आपण हे गॅसवरती ठेवलेलं आहे. हे भांडं मला जरा जास्तच मोठं वाटत आहे, तर आपण काय करूया छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. कारण पुरण थोडं कमी आहे आणि भांडं अगदी मोठं झालं, त्यामुळे काय केलं आपण हे छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये आपण लो फ्लेमवरती पुरण मस्त शिजवून घेणार आहे. या पुरणामध्ये आपण सिक्रेट टिप्स वापरणार आहे, म्हणजे तुमचं पुरण अजिबातही फाटणार नाही, सुख होणार नाही, कोरडं होणार नाही, अगदी असं चिकटलं होणार. तर इथे बघा आपण पाऊण चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. वेलचीची पूड जरूर घालावी आणि जे आपली जायफळ असते ना, नटमग जायफळ वेळेवर खिसून पुरणामध्ये जरूर घालावं. जायफळ घातल्याने काय होते, पुरण आपल्याला पचायला सोपं जाते, हलकं होते ते खायला. तर इथे बघा 1 चमचा तूप घालायचंय. पुरण शिजल्यानंतर 1 चमचा तूप पुरणामध्ये घातल्याने पुरण अगदी असं नरम सॉफ्ट मुलायम बनतं आणि ते अजिबातही कोरडं होत नाही. तर 1 चमचा तूप पुरणामध्ये जरूर घालावं. आणि कणिक भिजवताना इथे बघा अर्धी तुम्ही जर कणिक घेणार असाल तर त्याच्यामध्ये अर्धा मैदा घ्यायचा किंवा मग 3 वाट्या कणिक त्याला 1 वाटी मैदा घ्यायचा. मैदा जरूर घ्यावा पुरणाच्या पोळीमध्ये. ज्यांना पुरणाची पोळी अजिबातही जमत नाही त्यांनी, नाहीतर नुसतं कणकेपासून ही पुरणाची पोळी अगदी मस्त बनते. पण कसं असते नवीन शिकणाऱ्यांना ती फुटू शकते. मग त्यांनी काय करायचं, थोडासा त्याच्यात मैदा घालावा आणि थोडं पाणी घालून याचा असा सेलसर आपल्याला इथे गोळा लावून घ्यायचा आहे. अगदीच आटा सक्त लावायचा नाही. साधी पोळी जशी बनवतो त्याच्यापेक्षा अगदी हा नरम असतो. वरून 1 चमचा आपण तूप घातलेला आहे, म्हणजे सॉफ्ट इथे आपला आटा बनून तयार होईल.
पुरणाची कणिक भिजवताना ती अशी जास्त त्याला अशी मळून भिजवायची, म्हणजे असं त्याच्यावरती थोडा ताव देऊन म्हणजे जे कणकीमध्ये ग्लुटन असतं ते रिलीज झालं पाहिजे, त्यामुळे आपली पोळी फाटणार नाही. तर इथे कणिक रेस्ट करत आहे, पुरण थंड होत आहे, तोपर्यंत आपण भाजीचा मसाला बघूयात. तर स्क्रीनवरती तुम्हाला सगळेच मसाले दिसत आहेत, ते आपण आता छान भाजून घेऊयात. कारण सगळेच कामं झटपट झाले पाहिजेत. एकच करत बसून फायदा नसते. सणाचा दिवस आहे, भरपूरशी कामं निघतात आणि स्पेशली होळी म्हणजे सगळे पाहुणे वगैरे कोणी येऊ शकते घरी. तर अशा वेळेस मग होळी खेळायच्या वेळेस मग आपल्याला थोडासा आरामसुद्धा हवा आहे आणि टाईमसुद्धा हवा आहे. मग काय करायचं, इकडे पुरणाचे थंड व्हायलेलं आहे की तिकडे कणिकसुद्धा भिजून ठेवायची, ती सुद्धा रेस्ट करते. मध्येच आपला मसाला भाजून घ्यायचा आणि झटपट मसाला थंड झाला की भाजी करायची आणि एका साईडने कढी करायला ठेवायची. म्हणजे हे काय होते, आपला टाइम मॅनेजमेंट होते आणि आपलं स्वयंपाक अगदी झटपट होते. तर आपण तो मसाला वाटून छान थंड झाल्यानंतर मिक्सरला असा फिरून घेतलाय, बघू शकता. कढईमध्ये तेल घातलं, मसाला छान त्यात घालून घेऊया. सगळा मसाला हा घालायचा. कधी भांड्याच्या झाकणाला मसाला लागतो तो सुद्धा वापरायचा. भाजीमध्ये तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालावं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगते, जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा अगदी सोयीचं व्हावं आणि त्यांच्या स्वयंपाक अगदी मस्त बनावा, म्हणजे सर्वांनी तारीफच केली पाहिजे. तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, छान मसाला भाजत आलाय की त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ घातलेलं आहे. आणि हे जे पाणी आपण जे पुरण वाटताना काढून घेतलं होतं ना पुरणाच्या डाळीतलं, ते पाणी जरूर कटाची आमटीमध्ये घालावं, म्हणजे आपली कटाची आमटी अगदी चविष्ट बनते. तर ते पाणी थोडं होतं, मग आपल्याला भाजी तर थोडी पातळ करायची आहे. तर मग काय करायचं, गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालू नये. थंड पाणी घातल्याने भाजीचा कलर सुद्धा डिम येतो आणि चव सुद्धा कुठंतरी दबलीसारखी होते. या भांड्यात सुद्धा पाणी घालून उरला सुरला सगळा मसाला काढून घ्यायचा आहे, कारण अजिबातही वाया जाता कामा नये. आता आपल्याला भाजी कितपत गाढी किंवा कितपत पातळ बनवायची आहे त्यानुसार थोडं पाणी आपण ऍडजस्ट करावं आणि छान मस्त याला खदखदून असं उकळी येऊ द्यायची. सध्याच बघा भाजीला काय अप्रतिम कलर आलेला आहे. आता काय करायचं, उकळी आल्यानंतर गरम मसाला घालावा. सोबतच गरम मसाला घालून द्यायचा नाही तिखट मिठाच्या. थोडीशी उकळी आली की नंतर गरम मसाला घालायचा, कोथिंबीर घालायची, म्हणजे गरम मसाल्याची चव अगदी मस्त अशी उठून येते. तर भाजीला मंद आचेवरती आपण शिजू देऊया, तोपर्यंत कढीची तयारी करूयात. तर कढीसाठी मी इथे दही घेतलेलं आहे, दह्याची कढी बनवणार आहे आपण. तर दह्याची कढी बनवताना काय करायचं, दही आणि बेसन आधी असं घुसडून घ्यायचं, मिक्स करायचं, पाणी टाकायचं नाही, नुसतं दही आणि बेसन आपण याच्यात जवळजवळ 3 चमचे घेतलं होतं अंदाजे. तर 3 चमचे म्हणजे जो आपण पोहा खातो ना त्या चमच्याने 3 चमचे. तर दही आणि बेसन आपण छान इथे घुसडून घेतलेलं आहे. गरम पाणी घालत आहे आपण याच्यामध्ये. कढीमध्ये कधीही थंड पाणी घालू नये, कारण काय असते कधी कधी ताक हे आंबट असू शकते किंवा दही ही आंबट असू शकते. तुम्ही दह्याची कढी बनवा किंवा ताकाची कढी बनवा, पण वरून पाणी घालताना गरमच पाणी घालावं. आणि छान असं घुसळून झालं की 1 चुटकी त्याच्यात हिंग घालावा. या स्टेजला हिंग घातल्याने कढीची चव अप्रतिम होते. हिंग घातल्यानंतर आपण छान याला असं मिक्स करून घेत आहे. रवीनी करा किंवा मिक्सरनी करा, आणि मिसळून घ्यायचं. इकडे बघा भाजी सुद्धा आपली मस्त बनून तयार आहे. भाजीचा कलर बघू शकता तुम्ही, तवंग बघा भाजीवर काय अप्रतिम आलेला आहे. भाजीचा गॅस बंद करायचा आणि कढी बनवायला घ्यायची. तर कढी आज तुपामध्ये बनवत आहे आपण. तुपाची कढी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप मस्त अप्रतिम अशी भारी चव लागते कढीची ना. तुम्ही एकाच्या ठिकाणी 2-3 वाट्या आरामात पेणार. तर इथे बघा आपण काय केलं, तूप गरम झाला की हिंग घातलाय थोडंसं, त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी घातली. आणि आता हे तिखट जे आहे ना आपण हिरव्या मिरचीचं वापरणार आहे, म्हणजे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असं मी वाटण तयार करून घेतलं आणि ते 1 ते 2 चमचे आपण याच्यामध्ये घातलेला आहे. कढीमध्ये कधीही लाल तिखट घालू नये, त्यामुळे त्याचा कलर असा वेगळाच येतो आणि ते खायला सुद्धा एवढं छान लागत नाही माझ्या मताने सुद्धा. तर मला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर आपण कधीही कढी हिरव्या मिरचीची करावी. हिरवी मिरची छान त्यावर भाजून घेतली की काय केलंय, थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे, जवळजवळ अर्धा चमचा, जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना तोच. आणि त्याच्यावरती आपण जे दही मिक्स करून घेतलं होतं बेसनासोबत ते घातलेलं आहे. आता वरून जर आवश्यकता वाटल्यास पाणी घालावं, पण पाणी नेहमी गरमच घालावं.
याचं लक्ष ठेवायचं. छोट्या छोट्या टिप्स असतात बघा स्वयंपाकामध्ये, ह्या जर तुम्ही वापरल्या ना तर अप्रतिम स्वयंपाक बनून तयार होईल तुमचा आणि कोणीही नाव ठेवणार नाही, सगळेजण तारीफच करतील. कढी असो, भाजी असो किंवा पुरणपोळी असो. तर इथे बघा छान अशी खदखदून कढी शिजायला लागली, मस्त अशी याला उकळी आली की याच्यामध्ये 1 चमचा साखर घालावी. साखर घातल्याने कढी आंबट, गोड, तिखट अशी मस्त लज्जतदार बनते. आवडत असल्यास घालावी, नाही आवडलं तर स्किप करावं. पण एकदा माझ्या सांगण्यानुसार तुम्ही 1 चमचा, छोटा 1 चमचा बरं, छोटा 1 चमचा साखर जरूर घालावी. आता बघा याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि कढीला शिजायला ठेवून दिलेला आहे लो टू मिडियम फ्लेमवरती. तोपर्यंत काय करायचं, भज्यांची तयारी करायची. तर भजी बनवताना काय करायचं, नेहमी तुम्ही जर 1 वाटी बेसन घेतलाय तर त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ जरूर घालावं. तांदूळाचं पीठ घातल्याने भजी अगदी आपली पकोड्यांसारखे फुलून येतात, तर नक्की घालावं. आणि याच्यामध्ये काय केलं आपण, आलू असे याचे स्लाइस करून घेतले आणि 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची आपण पेस्ट बनवून घेतली होती ना कढीसाठी, त्यातलीच पेस्ट मी घातलेली आहे. हळद घातली, अगदी थोडंसं लाल तिखट घातलंय, चवीनुसार मीठ, सोडा घालायचा आणि मस्त बॅटर बनवून घ्यायचं. तोपर्यंत आपण काय करूयात, अशा मस्त टम्मा फुगलेल्या इकडे कुरवड्या सुद्धा तयार करून घेऊयात. ह्या गव्हाच्या कुरवड्या आहेत, अप्रतिम अशा गव्हाच्या कुरवड्या बनवून तयार होतात, ज्या आपण उन्हाळ्याच्या वाळवण्यामध्ये बनवतो ना त्या. आणि कुरवड्या बघा काय टम्म फुगतायत, मस्तच. तर ताटाची अगदी शोभाच वाढवतात ह्या कुरवड्या. तर ह्या सुद्धा आपण आता इथे तळून घेतलेल्या आहेत. सोबतच आपण याच्यामध्ये पापड सुद्धा तळून घेऊयात. कुरवड्या बघा काय मस्त कलरफुल दिसत आहे. पापड तळायचा आहे. पापड तळताना काय करायचं, गॅस लो करायचा, कारण तेल तापलेलं असते ना, त्यामुळे पापड अगदी लगेच असा लाल व्हायला लागतो. तर पापड सुद्धा तळून झालाय. आता मस्त टम्मा फुगलेली भजी करूयात. भज्यांमध्ये तुम्ही अगदी बघा काय ट्विस्ट होणार आहे. ही तर नुसतं आपण आलूची भाजी घातलेली आहेत ना, तर ही पकोड्यांसारखी फुगणार आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हेच तांदूळाचं पीठ घातल्याने आणि सोडा घातल्यामुळे होते. तर भजी बनवताना एकदा नक्की तांदूळाचं पीठ आणि थोडासा सोडा घालायचा आणि भजी बघायची. नुसतं आलूची भाजी कोणाला वाटणार नाही की हे म्हणजे तुम्ही नुसतं एकदा आलूच्या स्लाइसनी बनवलेलं आहे, कुठलीच याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या वापरलेल्या नाही आहेत किंवा काहीच नाही आहे. भजी बघा अगदी पकोड्यांसारखी फुगलेली आहेत आपल्या इथे. तर मस्त भजी बनवून तयार आहेत. पुरण बघा, इथे आपलं पुरण काय मस्त सॉफ्ट झालेलं आहे, जणू काही पेढाच आहे आणि हाताला अजिबात चिटकत नाहीये. कणिक बघा मस्त रेस्ट करून तयार आहे आणि याच्यात लवचिकता बघा काय आलेली आहे मस्त अशी. म्हणजे ते आपण मैदा घातलाय ना आणि जास्त मळल्याने काय होते, त्यातलं ग्लुटोन ते इन्क्रीज होते ना, त्यामुळे अशी कणिक कशी ओढल्या जाते, ती फाटत नाही. यामुळेच आपली पोळी फाटत नाही. तर कमी कणकेचा गोळा घ्यायचा थोडा छोटा आणि मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा, म्हणजे पोळी खाताना पुरण असं सगळीकडे लागलं पाहिजे. तर काही लोक काय करतात, कणिक जास्त घेतात आणि पुरण कमी घेतात, त्यामुळे ते पोळी तर अगदी फुगती खूप मस्त, पण ते खाताना त्यात पुरण कुठं दिसतच नाही. तर असं नाही करायचं. कमी कणिकचा गोळा घ्यायचा, म्हणजे छोटा थोडासा, आणि त्यापेक्षा थोडासा मोठा असा पुरणाचा गोळा घ्यायचा. हाताने अशी त्याला टोपी बनवायची, त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आणि असं मस्त जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ते वरवर असं कणिक आणायची आणि पुरण आतमध्ये दाबत जायचं आणि छान त्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं. एक्स्ट्रा जर वाटलं तर आपण काढू शकता किंवा तिथेच त्याला दाबून द्यायचं. सुक्या कणकेमध्ये छान हा गोळा असा मिक्स करून घ्यायचा आणि हाताने काय करायचं, त्याला असं थपथपून घ्यायचं थोडं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. याने काय होते, पूर्ण बाजूने पुरण असं फैलल्या जाते. पूर्ण बाजूने पुरण पसरल्या गेलं म्हणजे पूर्ण पोळीला ते लागतं. आणि हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. काहीच जोर द्यायची गरज नाही आहे, कारण कणिकच एवढी छान आपण मळून तयार केली की ती आता आपल्याला लाटायचीच गरज नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, पोळी मस्त आपण लाटून घेतली. तूप लावायचं तव्यावरती आणि छान मस्त अशी पोळी इथे भाजून घ्यायची. कळेने सुद्धा तुम्ही तूप सोडू शकता. तर लो टू मिडियम फ्लेमवरती पहिल्यांदा पोळी भाजायची. बघू शकता पोळी अजिबातही चिटकलेली नाही आहे. गॅस हाय फ्लेमवरती करायचा नाही सुरुवातीला पोळी भाजताना. त्यामुळे काय होतं, बघू शकता अशी पोळीशी फुगायला येते. मस्त अशी टम्म पोळी फुगायला लागते. कडेने तूप सोडायचं आणि मस्त या स्टेजला काय करायचं, थोडासा गॅस वाढवायचा, अगदी थोडासा 2-3 सेकंदासाठी, म्हणजे ही पोळी फुगायला मदत होते.
बघू शकता काय मस्त पोळी फुगलेली आहे. टम्म अशी पोळी फुगणार, अजिबातही फुटणार नाही, कोणत्याच बाजूनी पुरण बाहेर निघणार नाही. या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवल्या तर पुरण बनवताना मी ज्या तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा, म्हणजे पुरण अगदी पेढ्यासारखं बनेल. म्हणजे त्याच्यामध्ये 1 चमचा तूप हे जरूर घालावं. आणि आता मस्त आपण आपलं ताट सर्व करूयात. ताटामध्ये तुम्ही बघू शकता आपण मस्त असा नरम शिजलेला भात दिलाय, त्याच्यावरती साखर जरूर द्यावी. घरात जर वयस्कर मंडळी असतील तर ते तुम्हाला सांगतच असतील की सणाच्या दिवशी भातावरती साखर आणि तूप जरूर द्यावं. आणि आपली मस्त नरम मऊ लुसलुशीत अशी पोळी दिलेली आहे, सोबतच टम्म फुगलेला आलूची भजी बघू शकता. नुसतं आलूपासून बनवली आपण, जाडी बघा काय मस्त आलेली आहे. या पद्धतीने तुम्ही आलूची भजी नक्की बनवून बघा. दूध द्यायचं सोबत, पुरणपोळी देताय तेव्हा. कढी मस्त, ते पोळी बघा तुम्ही इथे, वाव खूप गरम आहे या स्टेप इथे, मला ती खूप चटके लागत आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. तर बघा इथे पुरण बघा पूर्ण पोळीवरती पसरलेला आहे. कुठे पुरण आहे कुठे साधा आहे नाही असं काहीच नाही आहे, मस्त. आणि पोळीची घडी बघा, चौपट जरी केली तरीही पोळी फुटत नाही आहे आपली. सगळ्याच पोळ्या या पद्धतीने मी इथे बनवून तयार केलेल्या आहेत. तर मस्त पोळी आणि आपला पुरणाचा स्वयंपाक अप्रतिम असा बनवून तयार आहे. ताटामध्ये मीठ जरूर वाढावं, बघू शकता इथे मीठ वाढलेलं आहे. आणि असा स्वयंपाक तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सांगितलेल्या पुरणपोळीविषयी सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या का आणि करत असाल ते पण मला सांगा. पुरणामध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं सांगितलेलं आहे, ते तुम्हाला कसं वाटलं, टिप्स उपयुक्त आहे का हे मला नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, भरपूर शेअर करा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडनं होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.